नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या 5 बायकांचा दादला या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे कर्ज घेता का कर्ज. ऐकूयात. संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आलो तेव्हा वसुंधरा आतुरतेनं माझी वाट बघत असलेली दिसली. मला बघताच तिचा चेहरा आनंदानं फुललेलाही दिसला. पूर्वी तशी ती माझी वाट बघत असे, पण त्या गोष्टीला आता खूप वर्ष उलटली. आताशा तसंच काही विशेष असलं तरच आनंदी हसरा चेहरा करून माझ्याकडं पाहायचं असं तिने ठरवून टाकलेलं आहे. त्यामुळे मला प्रश्न पडला तो असा की आज असं घडलंय तरी काय. मी मेंदूकडे तत्परतेनं प्रश्न टाकला, आज तिचा वाढदिवस आहे का. मेंदूनं तितक्याच तत्परतेनं उत्तर धाडलं, अरे गेल्या महिन्यात तर तिचा वाढदिवस साजरा झाला ना. चांगली 4,500ची फोडणी खिशाला बसली ना त्यावेळी. एवढ्यात विसरलास. मग आज माझा पगार झालाय का. मी दुसरा प्रश्न उपस्थित केला तेव्हा मेंदू म्हणाला, अरे आज तारीख आहे 22. जगात कोणाचाही पगार अशा आडनिडी तारखेला होत नसतो हे तुला ठाऊक असायला पाहिजे. मग मी ताबडतोब तिसरा प्रश्न उपस्थित केला, तिची आई म्हणजे माझ्या सासूमा येणार आहेत का. मेंदूनं तडकूनच उत्तर पाठवलं, अरे तुझं डोकं आहे का खोकं आहे. तुझी सासूमा कधीच देवाघरी नाही का गेली. ती आता भूत होऊन आली तर. भूताखेतांवर विश्वास आहे तुझा. मी म्हणालो, अरे माझा माणसांवर विश्वास नाही आहे, तिथे भूताखेतावर विश्वास असेल कसा. आता कसं बोललास असं विचारत मेंदू म्हणाला, तू वसुंधरेला विचार ना, मला कशाला फुकटचा त्रास देतोयस. हे मेंदूचं म्हणणं मला एकदम पटलं. खुर्चीवर बसून बुटांच्या नाड्या मोकळ्या करत मी वसुंधरेला विचारलं, काय आज काय विशेष. नाही विशेष आहे, पण त्याआधी तुम्ही हातपाय धुवून या. मी तुमच्यासाठी तुमचा आवडता भरपूर बेदाणे घातलेला आणि तुपानं थपथपलेला शिरा आणि वेलदोड्याची टरफलं घालून सुवासिक कॉफी केलेली आहे. वसुंधरा सांगायला लागली आणि आज फार मोठा दगाफटका व्हायची शक्यता असल्यासारखा मी चेहरा सावध केला. हातपाय धुवून घरात घालायचा पायजमा झब्बा अंगावर चढवून डायनिंग टेबलाजवळच्या खुर्चीवर बसलो. तेव्हा खुर्चीचे पाय थरथरत असल्याचा भास झाला मला. टेबलावर शिऱ्याची बशी, पाण्याचा ग्लास अत्यंत कलापूर्ण पद्धतीने तिने मांडून ठेवलेला होता. मी बशीतला चमचा उचलताच ती मोठ्या प्रेमळ आवाजात म्हणली, सावकाश घ्या हो, कॉफी तयार आहे, आणते हो गाळून. मी शिऱ्याचा एक एक चमचा तोंडात टाकायला लागलो. वसुंधरेनं अगदी मन लावून शिरा केला आहे हे ध्यानात यायला मला वेळ नाही लागला. जगाच्या अंतापर्यंत असाच शिरा खात बसून राहावं असं वाटण्या इतका शिरा मस्त झालेला होता. आणते हो कॉफी असं म्हणत स्वयंपाकघराच्या दिशेनं निघालेली वसुंधरा मध्येच गर्रदिशी गिरकी घेत वळली आणि म्हणाली, मला बाई अगदी राहवत नाही आहे, सांगून मोकळीच होते मी. काय काय निर्विकार दिसण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो, अहो आज दुपारी त्या अमुक तमुक बँकेच्या एक कर्मचारी बाईचा फोन आला होता. वसुंधरा सांगायला लागली. तिला पुढे बोलू न देता मी म्हणालो, काय काय म्हणतीये काय ती. बँक व्यवस्थित चालू आहे ना तिची. का दारावरच्या पहारेकऱ्यानं चोरांशी संगनमत केलं आणि ती बँक लुटली. मी बोलून दाखवलेल्या शक्यतेबद्दल नाक मुरडून नापसंती दर्शवत वसुंधरा म्हणाली, नाही हो, बँक लुटली जाऊन कसं चालेल. मग आपल्याला कर्ज कोण देणार. वसुंधरेचा प्रश्न कानावर पडताच मी केवढ्यांदा तरी दचकलो. तोंडातला शिरा तोंडातच राहिला आणि माझ्या तोंडून एकुलता एक शब्द बाहेर पडला, कर्ज. हो कर्ज. त्यांची बँक आपल्याला कर्ज द्यायला एका पायावर तयार आहे. वसुंधरेचा उत्साह फसफसत होता. अगं पण कर्ज घेतोय कोण आणि कशासाठी घ्यायचंय ते कर्ज. मी कळीचे 2 प्रश्न मांडले. अहो असं काय करताय. मागच्या महिन्यात माझ्या वाढदिवसाला तुम्ही म्हणाला होतात का नाही की माझ्यासाठी एक चपलाहार करावासा वाटतो म्हणून. वसुंधरेनं एक कटू आठवण माझ्या कानात मोकळी केली. डोळ्यांप्रमाणे नको त्यावेळी कान बंद करण्याची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे मला तिचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागलं. आता ते मी ह्या कानातनं त्या कानात सोडून देणं भाग असल्याचं मनोमनी ठरवलं. मी तोंड दाखलं तिला म्हणालो, अहो तुझ्या गळ्यात चपलाहार असावा असं मला नेहमी वाटत आलं आहे, हे मला कबूल करायला पाहिजे. मग ते माहिती आहे हो,
पण तुम्ही असंही म्हणाला होतात की तो हार विकत घ्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत. म्हणजे काय, मी खरं ते सांगितलं ना गं तुला. आता आवाजात खूप मोकळेपणा आणत वसुंधरा म्हणाली, आता तो प्रॉब्लेम राहिलेलाच नाही आहे. तुम्ही मला आता चपला हार करूच शकता. हार करू शकतो? अरे बापरे, तो कसा काय? आपल्या काय आपल्या जवळच्या एखाद्या नातेवाईकानं दागिन्यांचं दुकान उघडलं काय आणि माल खपत नाही म्हणून दुकान कायमचं बंद करण्याआधी तो दागिने वाटायला घेतोय का काय? नाही, तसं असेल तर बरं आहे. मला पुढे बोलू न देता वसुंधरा म्हणाली, काय भलतं तर डोक्यात आणताय हो? अहो, बँकेकडनं कर्ज घेऊन आपण चपला हार करू शकतो का नाही? बँकेकडून कर्ज घेऊन? फार मोठं संकट कोसळायची वेळी करता तसा चेहरा करत मी म्हणालो, हो, बँकेकडनं कर्ज घेऊन. आजकाल बँका कोणाला वाटेल त्याला कर्ज द्यायला तयार असतात. तर त्या फोन करणाऱ्या बाईनं शेवटी तर असं सांगितलं की तिची बँक आपल्याला कर्ज द्यायला एकाच नाही तर दोन्ही पायावर तयार आहे. कमरेवर दोन्ही हात ठेवून एकदम सावधान स्थितीत उभी राहत वसुंधरा म्हणाली, चपला हारासाठी कर्ज द्यायला हे बँकवाले तयार आहेत? माझा नाही विश्वास बसत. अहो हारासाठी काय, साध्या चाऱ्यासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध असतं म्हणे आजकाल. पुराच्या पाण्याची पातळी क्षणोक्षणी वाढत जावी त्याप्रमाणे वसुंधरेच्या उत्साहाची पातळी वाढत चाललेली होती. चारा कोणाला आणि कशासाठी हवा आहे? वसुंधरा हसली आणि म्हणाली, हाराबरोबर मॅच व्हावा म्हणून मी चारा हा शब्द वापरला. आणि मला वाटतं शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याकरता ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत त्यांना लागणाऱ्या चाऱ्यासाठी सुद्धा कर्ज मिळतं. ते असो, आपल्याला कर्ज हवं आहे चपला हारासाठी. तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी बाईची प्रत्यक्ष भेट घ्या. वाटलं तर मी सुद्धा येईन तुमच्याबरोबर तुम्हाला धीर द्यायला. का? मी तिथे जाणारच नाही अशी भीती वाटते आहे का तुला? मी खोचकातला खोचक प्रश्न विचारला. नाही, वाटल्यास तसं समजायला हरकत नाही, पण तो महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही त्यांच्याकडे उद्याच्या उद्या जा. आपल्याकडून तिथे जायला उशीर झाला आणि बँकेने आपला बेत बदलला असं नको ना व्हायला. खरं म्हणजे आत्ताच्या आत्ताचा असं म्हणणार होते, पण आता वाजलेत संध्याकाळचे 7:30, बँक बंद झाली असेल. उद्या जाल ना हो तुम्ही कर्ज घ्यायला त्या बँकेत? वसुंधरेनं इतका काही अर्जवी भाव चेहऱ्यावर आणला, पण तो भाव बघायला माझं तरी धाडस झालं नाही. दुसऱ्या दिवशी थेट कर्ज घेण्याकरता नसलं तरी ये क्या माजरा आहे हे बघण्याकरता वसुंधरेनं सांगितलेल्या बँक शाखेच्या पायऱ्या चढून मी आतमध्ये प्रवेश घेतला. नेमक्या कुणाकडे चौकशी करावी या संभ्रमात असताना तिथल्याच एकानं चेहऱ्यावर हास्य रुंदावत म्हटलं, या आपलं स्वागत असो, बोला काय हवंय? कर्ज मिळतं का इथं? काल आपल्यापैकी एका बाईच्याकडून आमच्या घरी फोन आला होता असं वसुंधरेकडनं समजलं मला. वसुंधरा म्हणजे माझी सहचारिणी. सोप्या शब्दात सांगायचं तर माझी बायको. नेमकी कशी सुरुवात करावी याबद्दल माझ्या मनात गोंधळ होता. चेहऱ्यावर माफक हास्य पसरवत तो म्हणाला, माफ करा, तुम्हाला थोडासा त्रास देतोय मी, पण तुम्ही असं करा, इथून सरळ असेच 15 पावलं चालत राहा. उजवीकडे वळा. पुन्हा अवघी 5 पावलं चाललात तर आमच्या कर्ज विभागाच्या प्रमुख मिस कल्पना शक्ती तुम्हाला तिथे भेटतील. आपली सगळी शक्ती वापरून त्या कर्ज मिळवण्याच्या बाबतीत तुम्हाला सर्वतोपरी मदत करतील. आपलं रुंदावलेलं हास्य घेऊन तो मला सोडून निघून गेला. काय म्हणाला त्यांचं नाव? कल्पना शक्ती? जगात काय काय नावं असतात माणसांची. असं स्वतःशी पुटपुटत मी निघालो. खरं म्हणजे मी स्वतःशी पुटपुटलो होतो, पण ते सुद्धा त्याच्या तीक्ष्ण कानांनी टिपलेलं असावं, कारण लगेच माघारी वळून माझ्याकडे बघून हास्य करत तो म्हणाला, तुम्ही त्यांना भेटा तर खरं. आपल्या कल्पनेचेच नव्हे तर शक्तीचं सुद्धा उत्कृष्ट प्रदर्शन त्या करतील बरं का. त्याला तिथेच सोडून त्यानं सांगितल्याप्रमाणे मोजून 15 पावलं मी चाललो. उजवीकडे वळलो. पुन्हा चालायला लागलो आणि काय आश्चर्य, बरोबर 6वं पाऊल टाकायला आणि समोरच्या टेबलापलीकडे बसलेल्या एका महिलेवर नजर पाडायला एकच गाठ पडली आणि नजर खेळूनच राहिली. बॉबकट केलेल्या देखण्या चेहऱ्याच्या आणि आकर्षक पेहराव केलेल्या त्या बाईकडे तिची निवड या ठिकाणी का केली आहे हे लक्षात यायला मला वेळ नाही लागला. आपणच का कल्पना बाई शक्ती? मी अगदी क्षीण सुरात तिला विचारलं,
हो मीच ती, पण एक रिक्वेस्ट करू का? म्हणजे सुरुवातीलाच रिक्वेस्ट केली म्हणून नाराज नका हो. माझ्या नावापुढे बाई हा शब्द नका लावू प्लीज. तुम्ही मला कल्पना या माझ्या पहिल्या नावानं हाक मारू शकता. इथे बँकेत मला सगळे कल्पू या प्रेमळ नावानं हाक मारतात. कसं आहे ना, जरा खेळकळ वातावरणाकरता कल्पू हे माझं नाव शोभून दिसतं नाही का? आता लवकर तुम्ही आमचे क्लायंट होणार, म्हणजे काय पार्ट अँड पार्सल ऑफ आवर बँक. त्यामुळे तुम्हीसुद्धा मला कल्पू या नावाने हाक मारू शकता. मी तुम्हाला शक्ती या तुमच्या आडनावाने हाक मारीन. उगाचच एखादा बाईला फार जवळ घ्यायचं तर मला घाम फुटतो. ते असू दे, नाव टू द बिझनेस. तुम्हाला मी सुद्धा तेच सुचवणार होतो. टेबलावर दोन्ही हातांचे कोपरे रोवून मी म्हणालो, तुम्हाला लोन हवं आहे नाही का? हो मिळेल का मला ते लोन? माझ्या आवाजात केविलवाणा स्वर का आला हे मला नाही सांगता आहे, पण आला खरा. अहो मिळेल म्हणजे काय, मिळायलाच पाहिजे. मिळालं असं समजा. बोला, कुठल्या कारणाकरता हवं आहे तुम्हाला कर्ज? घर बांधायला घेतलं तर होम लोन देऊ. गाडी घ्यायची आहे, मोटरसायकलसुद्धा घेऊ शकता. रिक्षा, साधी सायकल, अगदी 3 चाकांची सायकलसुद्धा घेऊ शकता. व्हेकल लोन आहे त्याच्यासाठी. घरात सोफा सेट, खुर्च्या, टिपॉय ठेवायचा असेल तर फर्निचर लोन मिळेल. लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर ट्रॅव्हलिंग लोन मिळेल. किरकोळ खरेदी करता सटर कर्ज मिळण्याची व्यवस्था होऊ शकते. तुमचं लग्न झालं आहे? तुमच्याकडे बघून असं वाटतंय की उगाच आधी लग्न करून बसलो. असं म्हणायच्या आत ती म्हणाली, लग्न करणार असाल तर मॅरेज लोन, मुलांसाठी एज्युकेशन लोन, घटस्फोट घेणार असाल तर डायव्होर्स लोन. अहो अगदी 10 रुपयांचे चुरमुरे घ्यायचे असतील त्याच्यासाठी कर्ज हवा असेल तर ते सुद्धा मिळेल. असा एखादा आयटम सुचवा की ज्याच्यासाठी कर्ज हवं आहे आणि तो आयटम आमच्या यादीत नसेल तर 1,00,000 रुपयांचं बक्षीस घेऊन जा. पण तुम्हाला सांगू का, असा एकही आयटम त्या यादीत नसणार. उगाच वेस्ट ऑफ टाईम. कशाला नाही का? टाईम इज सो प्रेशियस यू नो. ती बोलत राहिली. मी डोकं खाजवत म्हणालो, एक शंका विचारू का? अहो 1 का 10 विचारा. अहो त्यासाठी तर ही आमची बँक मला महिन्याला पगार देते ना. तुम्हाला माझं डोकं खायचं आहे ना, खा. शूट युअर फर्स्ट क्वेश्चन. थांबा, तुम्ही कुठलाही प्रश्न विचारू शकता. आता कुठलाही म्हणजे लोन संबंधी बरं का. पण ते कशाला? माझ्याकडे इथे येणाऱ्यांपैकी ज्यांनी प्रश्न विचारले ते सगळे प्रश्न आणि त्या प्रश्नांची मी दिलेली उत्तरं याची मी एक वही तयार केली आहे, तीच देते की तुम्हाला. कल्पनानं टेबलचा खण उघडला. मी तत्परतेनं म्हणालो, नाही त्याची गरज नाही आहे, वही वाचण्यात फार वेळ जाईल. मला एवढंच सांगा की फार पूर्वी एखाद्या बँकेकडे कर्ज घ्यायला जायचं म्हणजे पाचावर धारण बसायची. अहो आजकाल कर्ज मिळणं इतकं सोपं आणि का झालं आहे ते जरा सविस्तर सांगाल का प्लीज? हा तिच्या एवढाच आहे प्रश्न. मी काय बाई टेन्शनमध्ये होते, काय विचाराल आणि काय नाही असं वाटलं. अहो मागे एक जण तुमच्यासारखा कर्जासंबंधी माहिती काढायला आला, पण मला बघितल्यावर त्याचा विचार बदलला. कर्जाऐवजी चक्क लग्नाचा विचार त्याच्या मनात घोळायला लागला आणि त्या भरात त्यांनी मलाच प्रश्न विचारला, माझ्याशी लग्न करशील का? आता त्याच्या या अनपेक्षित प्रश्नाला मी काय उत्तर दिलं असेल? कल्पनानं माझ्या डोळ्यात बघत विचारलं, तुम्ही म्हणाला असाल यंदा कर्तव्य नाही. मी आपली एक शक्यता बोलून दाखवली. त्यावरती खो खो करून हसली आणि म्हणाली, अहो यंदा काय, तसं म्हटलं असतं ना तर तो 1 वर्ष वाट बघून पुन्हा आला असता तेच प्रपोजल घेऊन. तुम्हाला सांगते फार सावध असायला लागतो. एखादा जरी चुकीचा शब्द नकळत तोंडातनं गेला तर आयुष्याची वाट लागली म्हणायची. मी त्यांना ठणकवून सांगितलं, म्हटलं बच्चमजी या जन्मी कर्तव्य नाही. आणि पुढं म्हणाले, तुमच्याशी लग्न करण्याच्या बाबतीत म्हणते मी. अहो त्यावर तो इतका नर्वस झाला की ज्या कामाकरता म्हणजे कर्जाविषयी माहिती काढण्याकरता तो इथे आला होता ना त्याचा त्याला पडला विसर. तो उठून निघूनही गेला. जाता जाता पुन्हा येतो म्हणाला, पण आज तागायत त्याचा काही इथे पत्ता नाही. आमच्या बँकेने एक क्लायंट घालवला बघा. बरं ते असो, तुमची जी काही शंका किंवा प्रश्न असेल तो विचारा बरं खुशाल. मी आजची नाही काल परवाची गोष्ट सांगतो. एकेकाळी कर्ज मिळणं फार कठीण होतं आणि मी एक दीर्घ सुस्कारा सोडला. मला चेअरअप करण्यासाठी कल्पना म्हणाली, अहो गेले ते दिवस. मी म्हणते कशाला त्या महाभयानक दिवसांची आठवण काढताय? अहो जागतिकीकरण किंवा अगदी सोपा शब्द वापरायचा आता ग्लोबलायझेशन हा शब्द तुमच्या कानावरनं गेलाय का? लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण या शब्दांची किमया आहे. संबंध जग म्हणजे एकच घर अशी संकल्पना मनात आणायची. आता घरातल्यांना मदत करणं हे घरातल्यांचं कर्तव्य आहे का नाही? त्यामुळे लोन देताना पूर्वीची सगळी क्लिष्टता काढून टाकून सगळं काही सरळ सोपं साधं करून टाकलंय.
बोला, तुम्हाला कशासाठी हवं आहे कर्ज? एवढं सगळं सांगून कल्पनानं टेबलावर हात मारला. मी दचकलो. स्वतःला सावरत म्हणालो, पण माझी एक अडचण आहे अहो." "अहो, एक का 10 अडचणी ऐकवा. एकेकीचा मी खात्मा केलाच म्हणून समजा." चेव आल्यासारखी कल्पना म्हणाली. मी चाचरत म्हणालो, कर्जासाठी तारण ठेवण्याकरता माझ्याकडे काही शिल्लक असेल असं नाही वाटत मला." "तारण? ये किस चिडिया का नाम है?" "थांबा थांबा, म्हणजे तारण या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तो आधी सांगा. तुम्हाला माहिती नसेल तर आपण शब्दकोश बघू. माझ्याकडे आहे शब्दकोश." असं म्हणत टेबलाच्या खणात हात घालून कल्पनानं एक भला मोठा 1 क्विंटल वजनाचा शब्दकोश माझ्यासमोर दानदिशेने आपटला. मी म्हणालो, त्याची गरज नाही आहे. तारण म्हणजे सिक्युरिटी. पूर्वी बँकवाले हमखास एकच प्रश्न विचारायचे, काय ठेवणार सिक्युरिटी? "ओ सिक्युरिटी, वी हॅव डन अवे विथ इट." कल्पनाच्या तोंडचं ते वाक्य मनातल्या मनात घोळवत मी म्हणालो, जरा आता शब्दकोश उघडून बघू का? काय आहे तुम्ही आत्ता जे म्हणाला त्याचा नेमका अर्थ मला नाही समजला. "नो प्रॉब्लेम. आम्ही आजकाल तारण किंवा सिक्युरिटी हा शब्द तोंडातनं काढतही नाही. काय असतं, तारण नाही म्हणून कर्ज नाही असं होता कामा नये, हे आमच्या बँकेचं आद्य धोरण आहे. स्पष्ट शब्दात सांगायचं तर तारणासाठी काहीही करावं लागणार नाही. झालं का तुमचं समाधान?" अत्यंत गोड चेहरा करत कल्पना म्हणाली, "हो झालं म्हणायचं, पण एक प्रश्न राहतो तो असा की मी जामीन म्हणून कोणाला आणू शकणार नाही. अर्थात तसे मला अनेक नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहेत, पण कर्जासाठी जामीन हा शब्द उच्चारला ना की सगळे जीव घेऊन पळत सुटतात हो. थोडक्यात सांगायचं ना तर तुम्ही जामीन आणा असं म्हणालात तर मला नाही शक्य होणार ते." "जामीन? यू मीन श्युरिटीज? गरज नाही. अहो तुम्हीच काय, 90% लोक श्युरिटी मिळत नाही म्हणून कर्जच घेत नाहीत. असो, श्युरिटी हा जीव घेणा प्रकारसुद्धा आहे." गदा गदा हसत कल्पनानं सांगून टाकलं. "बरं मग आता या कर्जाची परतफेड कधी आणि कशी करायची याबद्दल थोडक्यात आपण सांगावं अशी मी विनंती करतो." कल्पना उत्साहात म्हणली, "अहो विनंती कसली करताय? तुम्ही हुकूम द्यायचा. तुम्ही आमचे कस्टमर म्हणजे ग्राहक आहात. तुमच्या बाबतीत नेहमीच वापरला जातो तो शब्द म्हणजे ग्राहक राजा." "नाही हो, पण ते स्वतःला राजा म्हणून घेणं मला काहीतरी अवघडल्यासारखं वाटायला लागलं." "हो तर ग्राहक राजा. कर्जाची परतफेड हप्त्या हप्त्यानं करायची. अगदी तुम्हाला म्हणजे तुमच्या खिशाला परवडतील असे आमचे हप्ते असतील. आणखीन एक सांगू का? समजा तुम्हाला हप्ते भरायचे नसतील तर भरू नका, म्हणजे ती सुद्धा सोय आहे." माझ्या डोळ्यात आश्वासक नजरेनं बघत कल्पना म्हणाली, "काय म्हणताय? कर्ज घ्यायचं आणि परतफेडीचे हप्ते भरायचे नाहीत?" मी माझ्या नकळत ओरडलो, "अहो हळू हळू. तुमची एक्साइटमेंट मी ओळखते, पण ही आहे बँक. पैशाचे व्यवहार चालतात इथे. डोकं शांत ठेवून कामं उरकायला हवीत. आरडाओरडा करू नका उगाच." कल्पनानं आपल्या रेखीव भुवया नाचवत विचारलं. अपराधी चेहरा करत मी म्हणालो, "नाही, कर्ज फेडायचंच नाही असं ऐकल्यावर मला रावलंच नाही हो. मी जो काय ओरडलो तो माझ्या नकळत ओरडलो. सॉरी फॉर दॅट." "इट्स ओके, कुणीही ओरडेल. तुमचा दोष मानतच नाही ना मी, कारण सिच्युएशनच तशी आहे. त्याला तुम्ही तरी काय करणार नाही का? ही माझी केबिननं साऊंडप्रूफ करून घ्यायचं प्रपोजल पाठवलं आहे मी, कारण कर्जदार या प्रसंगी स्वतःच्या नकळत ओरडतो. त्याच्या ओरडण्याचा इतरांना त्रास का?" तर ते असं काय सांगत होते मी, आठवलं. कर्ज परत करायचं नाही, पण त्यात एक रिस्क आहे, ती मात्र फेस करायची तयारी पाहिजे. "हे काय नवीन झेंगट?" अशा थाटात मी विचारलं, "रिस्क ती कसली बुवा?" आपल्या मोहक चेहऱ्याला न शोभणारा गंभीर भाव धारण करत कल्पना म्हणाली, "रिस्क म्हणजे बघा, तुमची केस आम्हाला आमच्या कर्जवसुली खात्याकडे रेफर करावी लागेल. त्यांचं प्रमुख काम कर्जवसुली हेच एकमेव असल्याकारणानं, म्हणजे बँकेकडून त्याच कामाकरता त्यांना महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित पगार मिळत असल्यामुळे ते हर प्रकारे कर्ज वसूल होईल असं बघतात. अर्थात त्याकरता त्यांच्या काही खास पद्धती आहेत. त्या आत्ताच सांगू तुम्हाला का नंतर त्याविषयी सांगितलं तर चालेल?" काही क्षण विचार करून मी म्हणालो, "नाही नाही, नको. सगळी सविस्तर माहिती घेऊन या असं माझ्या बायकोनी सांगितलं आहे. त्यामुळे काही गोष्टी विचारायच्या राहिल्या तर ती मला परत तुमच्याकडे पाठवेल. अर्थात मला तुमच्याकडे परत परत यायला निश्चित आवडेल, म्हणजे मलाच नाही कुणालाही आवडेल तुमच्याकडे परत यायला. त्यामुळे जे काही सांगायचं आहे ते खुशाल आत्ता सांगा." मी फुल परमिशन देऊन मोकळा झालो. "ऐका मगर जरा दिल थांब के हं. काय आहे, कर्जवसुली करता तुमच्याकडे आमचे गुंड येतील. ते तुमचे हातपाय मोडून ठेवतील.
अर्थात ते त्यांचं काम आहे. गुंडांकडनं अंगाई गीताची अपेक्षा करणं चुकीचं आहे. हे तुम्हालाच नाही तर कुणालाही पटेल, नाही का? तुम्ही बँकेत आला तर आम्ही तुम्हाला कोंडून ठेवू, फार तर 1-2 तास शिवीगाळ करू, एकाहून एक शिव्यांचा आमच्याकडचा स्टॉक संपला की शिव्या देणं बंद करू. वकिलांकडनं नोटीस बिटीस पाठवायची आमच्याकडे पद्धत नाही हो, त्यात फार खर्च होतो, असं आमच्या बँकेचं मत आहे. पुढे सांगू का? नाही, तुमचा चेहरा खूप भयभीत झाल्यासारखा झाला आहे म्हणून विचारते. नाही, तुम्ही सांगा, सांगून मोकळ्या व्हा. मी ऐकतोय, धीर एकवटून ऐकतोय, सांगा. मग ऐका. घराकरता कर्ज दिला असेल आणि ते फेडण्याचं तुम्ही बंद केलं असेल तर तुम्हाला घराबाहेर काढलं जाईल, अर्थात सामानासकट. व्हेकल लोन घेऊन तुम्ही मोटार घेतली असेल तर रस्त्यावरच्या सिग्नलला अडवून तुम्हाला वाहनाबाहेर खेचलं जाईल आणि तुम्ही पोलीस पोलीस म्हणून बोंब मारत असताना तुमच्या डोळ्यांसमोरनं तुमचं वाहन आम्ही घेऊन निघून जाऊ. मोटरसायकल असेल तर आमचं काम सोपं. 4 गुंड तुमचा सरळ गणपती बाप्पा करतील आणि मोटरसायकल घेऊन जातील. फर्निचर लोन असेल तर तुमचा दिवाणखाना किंवा जे काही असेल ते रिकामं करून टाकतील. तुम्ही मॅरेज लोन घेतलं असेल तर तुमचा घटस्फोट घडवून आणण्यात येईल आणि तुम्ही घटस्फोटाकरता लोन घेतलं असेल तर तुम्हा दोघांचं पुनर्मिलन केलं जाईल. थोडक्यात लोन रिकव्हरी म्हणजेच कर्जाची परतफेड न करणाऱ्या क्लायंटचं आम्ही काय करू हे तुम्हाला मी सांगते. हे सांगताना माझ्या अंगावर शहारा येतो, पण क्लायंटला सगळी माहिती पुरवणं हे माझं काम आहे. शहारायला होतं म्हणून मी ते टाळू शकत नाही ना. एवढं सगळं सांगून कल्पना माझ्याकडे निर्विकार मुद्रा करून बघत राहिली. अशा प्रकारची माहिती सांगताना एरवी सुंदर दिसणारा तिचा चेहरा खलनायिकेसारखा दिसतो ही गोष्ट तिच्या लक्षात आणून द्यायची का नाही याचा विचार करता करता मला एक नवीनच गोष्ट आठवली. प्रामाणिकपणाचे भाव चेहऱ्यावर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत मी परत विचारलं, पण परतफेडीचे हप्ते व्यवस्थित भरले तर प्रॉब्लेम नसणार नाही का? तुम्हाला नो प्रॉब्लेम हो, पण आम्हाला प्रॉब्लेम असणार ना. अरे बापरे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आता? प्रॉब्लेम म्हणजे फ्रॉम मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही आणि तुमच्याप्रमाणे इतरांनी कर्जाचे हप्ते व्यवस्थित भरायचं ठरवलं तर मग आमच्या कर्जवसुली विभागाला काही कामच असणार नाही, नाही का? त्या विभागातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माशा मारत बसावं लागणार आणि केवळ माशा मारण्याकरता आपल्याला महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो अशी त्यांची समजूत होईल. ते दिवसेंदिवस अधिकाधिक निष्क्रिय होत जातील. काही अवधीनंतर कसलंच काम करणं त्यांना जमणारच नाही. दे विल बिकम टोटल लायबिलिटी टू द बँक. त्यामुळे मला वाटतं तुम्ही कर्ज घ्या, वाटलं तर 1-2 हप्ते भरा, त्यानंतर 1 पैसा द्यायची गरज नाही. विचार करा ना, शेवटी ज्या बँकेकडनं तुम्ही कर्ज घेता त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांचं हित बघणं हे सुद्धा एक जबाबदार कर्जदार खातेदार म्हणून कर्तव्य आहे तुमचं, नाही का? आणि एवढं सगळं सांगून तिने डोळे विस्फारले, भुवया उंचावल्या. सगळा धीर एकवटून तिच्या डोळ्या बघत मी म्हणालो, मला कबूल करायला पाहिजे की तुमच्याकडे येण्याआधी कर्जाच्या सर्वांगीण बाबीविषयी माझ्या मनात कमालीचा गोंधळ होता आणि आता तुम्ही मला बहुमोल माहिती पुरवली आहे त्याबद्दल आभार व्यक्त करत असताना मला तुम्हाला सांगणं भाग आहे की कर्ज घ्यावं का नाही याबद्दलचा माझ्या मनातला मूळ गोंधळ कैक पटीनं वाढला आहे. किंबहुना कर्ज घेऊच नये असं माझ्या मनात येतं आहे सारखं. माझ्या तोंडचे शब्द कानावर पडताच ती घाबरली आणि म्हणाली, म्हणजे इतक्या वेळ तुम्हाला जे सांगितलं त्याचा अपेक्षित परिणाम तर झाला नाही, उलट विपरीत घडू बघतोय. हे बघा, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही कर्ज घ्या. आमच्याकडे पडून राहिलेला पैसा कुजतोय तो. केवळ कोणी कर्ज घेत नाही म्हणून आमची बँक डबघाईला येऊ बघतीये. प्लीज घ्या ना हो कर्ज घ्या ना हो तुम्ही. असं म्हणत ती आपल्या खुर्चीतनं उठली. त्या क्षणी मी सावध झालो आणि ती बाया माझ्यापर्यंत पोचायच्या आधी मी धावायला लागलो. बँकेतून बाहेर पडलो तरीही धावत राहिलो. एकदाही मागे वळून बघायचं धाडस मी करू शकलो नाही, कारण माझी खात्री मी मागे वळून बघितलं असतं तर ती मला माझ्या दिशेनं येऊन कर्ज घेता का कर्ज असं विचारत राहिली असती आणि तिच्या अर्जवाला बळी पडून न जाणो मी घेतलंही असतं कर्ज. तूर्त तरी मी त्याच्यापासनं वाचलो आहे. आता प्रश्न एवढाच पडला आहे की हे सगळं वसुंधरेला पटेल अशा शब्दात सांगायचं कसं. मित्रांनो, कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल तुमचं चुकून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या आणखीन एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.